शेतकरी बांधवांनो नमस्कार। नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका अतिशय महत्त्वाच्या अपडेटसह स्वागत आहे। ज्याप्रमाणे तुम्ही थंबनेलमध्ये पाहिले, या शेतकरी बांधवांवर फौजदारी कारवाई होणार आहे। या शेतकऱ्यांचे आधार नंबर ब्लॉकलिस्ट केले जाणार आहे आणि किमान 5 वर्ष कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ या शेतकऱ्यांना मिळणार नाही। मग हे शेतकरी नेमके कोण आहेत? तर पहा मित्रांनो, हा व्हिडिओ मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला या संदर्भातील संपूर्ण माहितीही मिळू शकेल। शेतकरी बांधवांनो, जर एखादा शेतकरी पंतप्रधान पीक विमा बनावट पद्धतीने घेत असेल आणि जर तसे आढळून आले तर संबंधितावरती फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे। शिवाय जर बनावट पीक विमा घेतल्याचे आढळल्यास, त्याचा लाभ घेतल्याचे आढळल्यास संबंधित खातेदाराचा आधार क्रमांक पुढील 5 वर्षांकरिता काळ्या यादीत म्हणजे ब्लॉक लिस्ट केला जाणार आहे आणि किमान 5 वर्षांकरिता शासनाच्या ज्या विविध योजना जसे पीएम किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, लाडकी बहीण योजना व इतर अनुदानाच्या ज्या शासकीय योजना आहेत, या योजनांचा लाभ अशा शेतकऱ्यांना पुढील 5 वर्षांसाठी देण्यात येणार नसल्याची महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतलेला आहे। शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, ज्या सर्वे नंबरसाठी व क्षेत्रासाठी पीक विमा काढण्यात आला आहे त्या क्षेत्राच्या 7/12 उतार्यावर त्या शेतकऱ्याचे नाव नसणे, बोगस 7/12 व पीक पेरा नोंदीच्या आधारे पीक विम्याची बोगस प्रकरणे करणे, दुसऱ्या शेतकऱ्यांच्या संस्थेच्या क्षेत्रावर बोगस भाडे कराराद्वारे योजनेत सहभागी होणे, विहित भाडे करार न करता परस्पर विमा उतरवणे, अशा बाबी जर निदर्शनास आल्या तर अशा प्रकरणात संबंधित दोषींवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे। त्याचप्रमाणे महसूल दस्तऐवजामध्ये फेरफार करून शासनाचे फसवणुकीच्या प्रयत्नाबद्दल महसूल विभागामार्फत तहसीलदार यांनी स्वतंत्रपणे गुन्हे दाखल करण्याबाबत कारवाई करावी असे शासन आदेशात देखील नमूद केलेले आहे। तरी शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या, पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घेत असताना किंवा पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होत असताना कुठल्याही प्रकारची फसवणूक ही करू नका किंवा कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गाने लाभ घेण्याचा हेतू लक्षात घेऊन या योजनेत सहभागी होऊ नका। कारण की अशा प्रकारचे जर आढळून जर आले तर कशा प्रकारची तरतूद ही शासनाने केलेली आहे ही आत्ताच आपण या व्हिडिओद्वारे पाहिलेली आहे। तरी मित्रांनो, जास्तीत जास्त ह्या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही इन्फॉर्मेशन जर आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळू शकेल। धन्यवाद मित्रांनो।